नुसती ओव्हर ॲक्टिंग असतं, नुसती ओव्हर ॲक्टिंग. ते काय करायचं, काढायचं आणि आपल्या घरात लावायचं, मग लक्ष्मी घरात येते. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आज बघत असता घरात खूप शांतता आहे, कारण बायको गेल्या माहेरी आणि काल हा मिसळचा बेत केला होता आणि आज सकाळी तोच नाश्ता करून जातोय मी स्कूलला. लेट झालाय तरी पण मी आपलं पटापटा हे आमटी गरम करून घेतली आणि मस्तपैकी आपलं आता ह्याच्यावर ताव मारतोय. तर करमत नाही आहे, पण घरले शांत शांत वाटाले. काय करायचं, तिचा पाय सुजलाय, तिला इतर रेस्ट मिळत नाही प्रॉपर, सारखं पायऱ्या वर खाली करायला लागतात. त्यामुळे म्हटले की तू माहेरी जा, तिथं तिला चांगली रेस्ट मिळेल, कारण तिथं सगळी करणारी माणसं आहेत. इथे येईन मी एकटाच आहे, किती मदत करणार. आणि असं तसं स्वयंपाक पण मला येत नाही, नाहीतर तीही मदत झाली असती तर कुठं तर कदाचित तिला चांगली रेस्ट मिळाली असते. पण ठीक आहे, चहा आटा लागलाय, चहा बंद करूया. पहिला नाश्ता करून घेऊया आणि मग चटकूया. बायकोनी मिसळचा जो रस्सा आहे ना, तो लय भारी लागला. कडक केला, कडक. जरा रस्सा पण पडला घेतो. ओकेच. आता ती नाही म्हटल्यावर घर असं अस्ताव्यस्त करून चालत नाही, व्यवस्थित टापटीप ठेवायला लागते, नाही तिला अजिबात आवडत नाही. आणि खरंच आहे, घर तुम्ही स्वच्छ ठेवला ना तर एक पॉझिटिव्ह एनर्जी असते ना, ते आपल्या घरात वावरते. बाहेरून घरात आत आल्याला एवढं भारी वाटलं पाहिजे ना की माइंड एकदम फ्रेश झालं पाहिजे. जो बाहेरचा थकवा आहे ना ते पूर्णपणे घ्यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. मित्रांनो, फर्स्ट टाइम स्कूलच्या बिल्डिंगवर आलो मी. नजारा तुम्हाला दाखवतो, एवढा भारी दिसतोय ना, अख्खी सांगली दिसते. ऍक्च्युली हे कोल्हापूर रोडचा बॅक साइड आहे. थांबा, इकडून दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, हा आहे कोल्हापूर रोड. कोल्हापूर रोड आता तिथून इथून दिसणार नाही, बघू दिसतोय का? हां, तो जो आहे गाड्या चालल्यात ना, तो सगळा कोल्हापूर रोड आहे. आणि हा जे आहे हे टाटा मोटर्स, टाटावाल्यांचं हे शोरूम आहे आणि त्याची बॅक साईड आहे. नजारा बघा फक्त, नजारा कसा दिसतोय, कडक आहे ना. ॲक्च्युली बॅक साईडच मला आवडलं आहे, कारण इकडे डोंगर वगैरे आहेत ना ह्या साईडला. कोल्हापूरचा जो पूर्ण हा भाग जो आहे कोल्हापूरचा आहे. मला वेळ मिळाला ना तर मी हे बघत बसतोय. हे ते चिमण्या येतात, त्यांचं घरटं आहे ना हे. वेगवेगळ्या कलरफुल तिथे आहे बघा, आलीच तिथे येल्लो कलरची आहे इथे. भारी आहे ना. एकानं मला सांगितलेला कमेंट बॉक्समध्ये, मी एकदा हे स्टोरी ठेवलेली या घरट्यांची, तर एकानं सांगितलेला की ज्यावेळेस हे घर सोडून जातात ना, हे घर ते काय करायचं, काढायचं आणि आपल्या घरात लावायचं, मग लक्ष्मी घरात येते. आता किती खरं आहे किती खोटं आहे हे मला माहीत नाही. तुम्हाला जर ह्या बाबतीत काय माहीत असेल तर कमेंट बॉक्समधून सांगा. कसलं डेंजर आहे नाही. तर आता पाऊस आलेला आहे आणि बाबा बघा त्याचे मजा घ्यायला लागला. मस्तपैकी भिजायला लागलोय आम्ही दोघं पण. मला खूप मज्जा येते. पहिला खूप आवडतं पावसात भिजायला. हो, मला खूप आवडतं पावसात भिजायला आणि आम्ही भिजलेलोच आहे. पण मला टेन्शन याचं आहे की बॅग आमची वॉटरप्रूफ आहे बॅग. माझी भिजेल, तुझी भिजणार नाही. मला हे आत्ता माहिती झाली की माझी बॅग वॉटरप्रूफ आहे. नंतर मी सारखी टेन्शनच घेते. टेन्शन घेते तू, टेन्शन घेतेस तू. नाही हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भिजणार नाही, बारीक बारीक आहे ना, भिजते जोरात भिजते.
जोरात पावसाला तर काय वाटत नाही, पण बारीकानं लय भिजतो. हो. चला तर तुम्हाला आता सोडतो मी. हा. सोडून मग जातो. एवढ्यात जोराचा पाऊस आला नाही म्हणजे बरं, हे की नाही. होय. इकडे तुला आठवणीने घेऊन जा म्हटलं की नाही. काय? हे सगळं कागदपत्र हे. हा ब्रश पेन विसरून आल्यास. हा दात घासणार नाहीस काय नाहीस. जा डबा तुझा लवकर पळ पळ, मला जाऊ देत नाहीस. मी काय आता येत नाही वर. पळे के नाटकं ओव्हर ऍक्टिंग तेवढं करतं सगळं. औषध आहेत ते नीट ठेव. हां जा. कसं चाललंय बघा, नुसती ओव्हर ऍक्टिंग असतं, नुसती ओव्हर ऍक्टिंग. मम्मी डबा भरला ना, फक्त डबा भरला. बाकी काय नाही. भाजी बिजी काय नाही. आणि कमी बरं म्हणलीस काय, नाहीतर लय देतं मला भाजी ते. काहीच नाही दिली तर. हां वर येऊ. हां चालते, जाऊ काय. ना चला जाऊ. काय म्हणलं तुम्ही? जाऊ काय, येऊ काय. हा. ऐको तिला भांडी घासून घासून हात भरून आलाय, असा हात वर उचलत नाही. हा चालते, येऊ काय. कशा आहे पाय मुडके. पाय कसा आहे पाय. गुड ओके. 2 दिवसात लगेच बरा झालाय. हा इकडे आल्यावर बरा होणार की. ए जाग जा, थांबू नकोस. जा हा जा चल पळ. आगाव आहे की नाही. सेम तुझ्यावर गेली आहे, तुझ्यावर गेल्या. मित्रांनो आता मी घरी आलो, डबा घेतलेला आहे आणि भिजत घरी आलो, कारण तिला सोडल्यानंतर पाऊस लयच जोरात चालू झाला. म्हटलं घरी यावं, आता थांबून काय फायदा नाही कुठं तर, कारण ऑलरेडी थोडंफार भिजलो. अजून भिजलो असतो तर आणि लोचा झाला असतो, म्हणून म्हटलं की पहिल्या इथून सटके आहे. जोराचा पाऊस चालू व्हायच्या आधी बायकोनं मस्तपैकी डबा केला आहे. तर आता भूक तर काही नाही आहे, भिजून आल्यामुळे म्हटलं पहिला आता चहा करूया आणि मस्त चहा करूया. खरं तर घरी येण्याचं जे सुख आहे ना ते कुठंच नाही आहे. माणूस कुठेही गेला तर त्याला घरी आल्यावर जे फील होतं ना ते फिलिंग शब्दात नाही मांडू शकत. तर असं कुणाकुणाला वाटतंय कमेंट बॉक्समधून सांगा. हां आणि अजूनपर्यंत काही लोकांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही आपल्या चॅनलला, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा, आम्हाला पण जरा बरं वाटेल. हे बघा आमच्या भावाने मावस भावाने काल बोर मारल्या, पाणी कसं येईल त्याचा आनंद घ्यायला लागला बघा. ए भाई पाणी पाणी. टाकला किती फूट मारले खाली. होय लागले किती फुटाला. होय काय. तर मित्रांनो मस्तपैकी पिक्चर बघा म्हटला. पिक्चर बघत तोपर्यंत लाईट गेली. त्या तिथे ती सवय दिसते काय, ती सवय तारला बरोबर चिकटली आणि शॉर्ट झाली, त्यामुळे लाईट गेली. आता बसा बॉम्बेला. त्यामुळे आता झोपायचं, 4-5ला उठून मस्तपैकी कामाला सुरुवात करायची.